नमस्कार, मी अथर्व संतोष दत्तवाडे। मी इयत्ता 9वी क च्या वर्गात शिकत आहे। मी आज तुम्हाला 9वी क च्या वृत्तपत्रिकेची माहिती सांगणार आहे। 9वी क च्या विद्यार्थिनी मारिया औटी, दर्शना कदम, समृद्धी रसाळ व 9वी क चे विद्यार्थी हर्षद संकपाळ, सचिन कबाडे, मी अथर्व संतोष दत्तवाडे, आमचे वर्ग शिक्षक श्री खबाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही भित्तिपत्रिका तयार केली आहे। श्रावण मासी हर्षे मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, सणात फिरून ऊन पडे। ही कविता बालकवींनी श्रावण महिन्याच्या बाबतीत लिहिलेली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना। श्रावण महिन्यामध्ये अनेक वेगवेगळे सण येतात, जसे नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, पारशी दिन, मंगळागौर असे सण येतात। श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण उत्साहात साजरा करतो। श्रावण महिन्यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महिला मंगळागौर हा सण उत्साहात साजरा करतात। अशा या श्रावण महिन्याच्या बाबतीत 9वी क च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रावण महिन्याच्या सणांची माहिती व कविता लिहिलेली आहे। विशिष्ट चित्रेही चिटकवलेली आहेत। अशी ही 9वी क च्या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रिका तयार केलेली आहे। धन्यवाद। इयत्ता 9वी क च्या विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्यातील सण या विषयावर सुंदर अशा भित्तिपत्रिका तयार केलेल्या आहेत आणि या भित्तिपत्रिकेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय अमरसिंह माने यांच्या हस्ते या भित्तिपत्रिकेचं उद्घाटन होत आहे। त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, भित्तिपत्रिका प्रमुख माननीय भाटे मॅडम, वर्ग शिक्षक श्री खबाले सर आणि त्याचबरोबर या भित्तिपत्रिका तयार करणारा प्रमुख विद्यार्थिनी त्याच्यामध्ये समृद्धी रसाळ, मारिया औटी, दर्शना कदम, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये कबाडे, संकपाळ आणि दत्तवाडे, त्याचबरोबर इतर 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा या भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। श्रावण महिन्यातील सण त्याच्यामध्ये जे हा श्रावण महिना अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा असा मानला जातो, कारण निसर्गामध्ये जसं श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, निसर्ग सर्वत्र हिरवळ आपल्याला दिसते, सर्वत्र बहरलेला दिसतो। त्याचप्रमाणे सर्व आपल्या या लोकांना सुद्धा श्रावण महिना हा खूप आवडतो। प्रामुख्याने महिलांना हा सण खूप प्रिय असतो, कारण या महिन्यामध्ये अनेक सण येतात। मग नागपंचमीचा सण असेल, त्याच्यामध्ये स्त्रियांचे झोपाळ्याचे खेळ असतील, त्याचबरोबर मंगळागौरीचा कार्यक्रम जर मंगळवारी असतो तो असेल, शुक्रवारी धार्मिक सण त्या ठिकाणी असतात। त्याचबरोबर गोकुळाष्टमी याच महिन्यामध्ये हा सण येतो। गोपाळकाला हा मुलांचा आवडता सण, दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि इतर जे रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल, संस्कृत दिन हा सुद्धा या ठिकाणी हा दिवस याच महिन्यात साजरा केला जातो। असे अनेक सण या श्रावण महिन्यामध्ये येतो आणि म्हणून श्रावण महिन्याला सणांचा महिना असं म्हटलं तरी हरकत नाही आणि असा उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणून या सर्व सणांची माहिती या आमच्या विद्यार्थ्यांनी, या 9वी क च्या विद्यार्थ्यांनी या भित्तिपत्रिकेच्या रूपाने या ठिकाणी शाळेमध्ये त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।